कानिफनाथ महाराज यांची प्रेरणादायी कथा। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांचे पवित्र स्थान आहे। नाथ संप्रदायातील ते एक महान सिद्धयोगी मानले जातात। त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार आणि लोककल्याणाची कार्ये सांगितली जातात। कथेनुसार कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला। लहानपणापासूनच त्यांना ईश्वर भक्ती आणि साधनेची आवड होती। ते सतत ध्यान, जप आणि योगाभ्यास करत असत। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच शांततेचे तेज दिसत असे। कानिफनाथ महाराजांनी नाथ संप्रदायातील गुरुकडून दीक्षा घेतली। कठोर तपश्चर्या आणि योग साधनेतून त्यांनी अद्भुत शक्ती प्राप्त केल्या, पण त्या शक्तींचा उपयोग त्यांनी कधीही स्वार्थासाठी केला नाही। त्यांनी त्या शक्ती लोकांच्या दुःख निवारणासाठी वापरल्या। एकदा मढी गावात भयंकर दुष्काळ पडला। लोक अन्न पाण्या वाचून त्रस्त झाले। गावकऱ्यांनी कानिफनाथ महाराजांकडे मदतीसाठी धाव घेतली। महाराजांनी ध्यानधारणा केली आणि ईश्वराची प्रार्थना केली। काही दिवसांतच पावसाच्या सरी बरसू लागल्या। गाव पुन्हा हिरवेगार झाले। लोकांनी महाराजांचे आभार मानले, पण त्यांनी नम्रपणे सांगितले, हे सर्व ईश्वर कृपेने झाले आहे। शिकवण: कानिफनाथ महाराजांनी नेहमी साधेपणा, सेवा आणि श्रद्धेचा संदेश दिला। त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते, संकटात श्रद्धा सोडू नये। शक्ती मिळाली तर ती लोकांच्या भल्यासाठी वापरावी। अहंकार टाळून नम्रता ठेवावी। आजही मढी येथे त्यांची यात्रा भरते आणि हजारो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात। कानिफनाथ महाराजांची कथा आपल्याला श्रद्धा, संयम आणि सेवाभावाची प्रेरणा देते। कानिफनाथ महाराजांची कथा कशी वाटली नक्कीच सांगा। तुम्ही कधी मढीला गेले का? आणि नवीन असाल तर आमच्या भक्तिरंग ओवीच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बोला कानिफनाथ महाराज की जय।